आकाशवाणी. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज करणार जागतिक व्यावसायिक सनदी लेखापाल परिषदेचं उद्घाटन. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला. तेलंगणातला प्रचार अखेरच्या टप्प्यात. विकसित भारत संकल्प यात्रेला नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवला हिरवा झेंडा. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा येत्या 10 डिसेंबरपासून दिल्लीत होणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज करणार जागतिक व्यावसायिक सनदी लेखापाल परिषदेचं उद्घाटन. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला. तेलंगणातला प्रचार अखेरच्या टप्प्यात. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत ॲग्रोव्हिजनचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा येत्या 10 डिसेंबरपासून दिल्लीत होणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं जागतिक व्यावसायिक सनदी लेखापाल परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. या 3 दिवसांच्या परिषदेत 25हून अधिक देशांमधले 4,000पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. लेखापाल व्यवसायाच्या भविष्याबद्दल या परिषदेत चर्चा होणार असून 30पेक्षा अधिक सत्रांद्वारे तज्ज्ञ उपस्थितांशी संवाद साधतील. या परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे अध्यक्ष अनिकेत तलाठी हे देखील उपस्थित राहतील. पशुधन विकास क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार येत्या रविवारी केंद्रीय पशुधन विकास आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. गुवाहाटी इथं राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कार विजेत्यांमध्ये नाशिकचे राहुल खैरनार यांचा समावेश आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार प्रयत्न केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच भाजपाच्या इतर प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या आणि रोड शो केले. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून त्यासाठी निवडणूक आयोगाचीही पूर्ण तयारी झाली आहे. तेलंगणा विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे. संवेदनशील भागांमध्ये जादा केंद्रीय पथकं नेमण्याचे तसंच राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या तक्रारीची प्राधान्यानं तड लावण्याचे आदेश राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. जप्त करण्यात आलेल्या रकमेचे तसंच इतर साहित्याचे तपशील तपासासाठी मागवले आहेत. तेलंगणातले 9,000हून जास्त मतदार घरपोच मतदान सुविधेचा लाभ घेतील. तेलंगणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी माध्यमकर्मींना ही माहिती दिली. जागतिक बाजारपेठेत पोलाद क्षेत्रातल्या उत्पादनांची नाममुद्रा तयार करण्यासंदर्भात पहिल्या उपक्रमावर पोलाद मंत्रालयाच्या सल्लागार समितीची काल बैठक झाली. नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते. शिंदे यांनी भारतीय पोलाद उद्योगाला चालना देण्याचा मुद्दा मांडत प्रधानमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित केलं. भारतीय पोलाद उत्पादनं अधिक आकर्षक बनवण्यासोबतच मालाची प्रमाणित गुणवत्ता सुनिश्चित करण्यावरही या चर्चेत भर देण्यात आला. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात फिरत आहे. प्रथम आदिवासी क्षेत्रात या यात्रेचा रथ फिरला. गावागावात त्याचं नागरिकांनी उत्साहानं स्वागत केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्ह्यातल्या या विकसित भारत संकल्प रथ यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दाभा इथल्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले, ऑर्गेनिक खाद को तैयार करना, जैविक खेती के प्रयोग करना, केमिकल फर्टिलाइजर पेस्टिसाइड का कम से कम उपयोग करके धीरे धीरे बंद करना और नैसर्गिक खेती, जैविक खेती इसके और जाना, ये एक प्रोसेस है. इसमें सबसे बड़ी महत्वपूर्ण बात यह है
नाशिक जिल्ह्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जुनी बेज ग्रामपंचायत यात्रेच्या रथात हिरवा झेंडा दाखवला. पारंपरिक वेशभूषा करून ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यात्रेत सहभागी झाले. याखेरीज अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यात्रेला मार्गस्थ करत आहेत. पुण्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या एकूण 1,843 गावे आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचे 12 LED चित्ररथ चालवण्यात येणार आहेत. यात्रेची सुरुवात आंबेगाव आणि बारामती या तालुक्यातून करण्यात येत असून पुढे दररोज प्रत्येक तालुक्यातल्या 2 गावी सकाळ संध्याकाळी हे चित्ररथ जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यात विकास यात्रा रथ गेला असता स्थानिक रहिवासी सीमा संकपाळ शेळके यांनी सांगितलं, अंगणवाडीतर्फे मला खूप लाभ मिळाला आणि केंद्र शासनाकडून खूप लाभ मिळाला. प्रत्येक महिन्याला आमची हर एक तपासणी होते. बीपी तपासतात आणि रक्त तपासतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या HS प्रणॉयनं पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यानं डेन्मार्कच्या मॅग्नम जोहान्सचा 21-12, 21-18 असा 2 सरळ गेम्समध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना आज जपानच्या कोडोई नरावका याच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी अकिरा कोगा आणि ताईची सैटो या जपानच्या जोडीचा 21-15, 21-16 असा पराभव केला. पहिल्या खेलो इंडिया पॅरागेम्स म्हणजेच दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा येत्या 10 ते 17 डिसेंबर दरम्यान होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काल ही माहिती दिली. नवी दिल्लीत विविध ठिकाणी होणार असलेल्या या स्पर्धांमध्ये 7 क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. या क्रीडा प्रकारांमध्ये 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले 1,350हून अधिक स्पर्धक भाग घेतील. ऑस्ट्रेलियाबरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना भारतानं काल 2 गडी राखून जिंकला. विशाखापट्टणम इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 3 गड्यांच्या मोबदल्यात 208 धावा केल्या. हे लक्ष्य भारतानं 8 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये गोवेकरांनी तयार केलेले चित्रपट आजपासून दाखवले जाणार आहेत. दिनेश भोसलेंच्या गाथन या चित्रपटाने या गोवन फिल्म पॅकेजचा आरंभ होईल. #एमोजी, क्रेझी मोगी, मारवट, पीस लिली सँड कॅसल, द विटनेस आणि यशोदा हे गोवन चित्रपट इफ्फी अंतर्गत विविध ठिकाणी दाखवले जाणार आहेत. इफ्फीच्या आजच्या दुसऱ्या भागात अबाउट ड्राय ग्रासीज हा नावाजला गेलेला तुर्की सिनेमा आज 5:30 वाजता पणजीच्या मुख्य इफ्फी हॉलमध्ये दाखवला जाणार आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथल्या सिलक्यारा बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी अद्याप प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य करणारे जवान बोगद्यात 45 मीटरपर्यंत आत पोचले असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे लेफ्टनंट जनरल सईद अता हसनैन यांनी दिली. नक्षलवाद्यांनी काल रात्री गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातल्या टिटोडा गावचे पोलीस पाटील लालसू वेलदा यांची गोळी घालून हत्या केली. वेलदा हे सुरजागड लोहखाणीला पाठिंबा देत असल्यामुळे ही हत्या केल्याचं नक्षलवाद्यांनी घटनास्थळी टाकलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. वेलदा यांचा मुलगा नक्षलविरोधी अभियानाच्या C-60 पथकात कार्यरत आहे. शिखांचे 9वे धर्मगुरू गुरु तेग बहादूर यांच्या समर्पण दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली अर्पण केली आहे. गुरु तेग बहादूर यांचे शिकवण आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रवादाची ज्योत प्रज्वलित ठेवेल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर M. राजेश्वर राव यांनी देशातल्या बँकांना दिली आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ तसंच भारतीय बँक संघाच्या संयुक्त परिषदेत ते काल बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज करणार जागतिक व्यावसायिक सनदी लेखापाल परिषदेचे उद्घाटन. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला. तेलंगणातला प्रचार अखेरच्या टप्प्यात. विकसित भारत संकल्प यात्रेला नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवला हिरवा झेंडा. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या HS प्रणॉयचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि
पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा येत्या 10 डिसेंबरपासून दिल्लीत होणार. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर ARnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.